199 हा फक्त एक आकडा नाही, हा आहे CTET 2026च्या यशाकडे नेणारा मार्ग. 199 महत्त्वाचे अभ्यासाचे MCQs. प्रत्येक प्रश्न निवडलेला आहे. कदाचित यापैकीच काही प्रश्न तुमचे 2, 4 किंवा 10 गुण निश्चित करू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. जगाली करणारा प्राणी कोणता आहे? योग्य उत्तर आहे गाय. पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती? योग्य उत्तर आहे उकळणे. खालीलपैकी कोणते इंधन तुलनेने कमी प्रदूषण करते? योग्य उत्तर आहे CNG. वनस्पती स्वतःचे अन्न कोणत्या प्रक्रियेद्वारे तयार करतात? योग्य उत्तर आहे प्रकाशसंश्लेषण. मधमाशांचे पालन याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे मधुमक्षिका पालन. स्थलांतर करणारा पक्षी कोणता? योग्य उत्तर आहे सायबेरियन क्रेन. नैसर्गिक तंतू कोणता? योग्य उत्तर आहे कापूस. अन्न पचनाची प्रक्रिया कोठून सुरू होते? योग्य उत्तर आहे तोंड. जलजन्य रोग कोणता? योग्य उत्तर आहे कॉलरा. पुनर्वापर करता येणारे साधन कोणते? योग्य उत्तर आहे कागद. पानांचा हिरवा रंग कोणामुळे असतो? योग्य उत्तर आहे क्लोरोफिल. सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? योग्य उत्तर आहे तारा. रक्त शरीरात कोणते कार्य करते? योग्य उत्तर आहे ऑक्सिजन वाहून नेते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता? योग्य उत्तर आहे चंद्र. खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी आहे? योग्य उत्तर आहे वटवाघूळ. बी उगवण्यासाठी सर्वात आवश्यक घटक कोणता? योग्य उत्तर आहे पाणी. खालीलपैकी कोणते धान्य आहे? योग्य उत्तर आहे गहू. सापाचा वास घेण्याचा अवयव कोणता? योग्य उत्तर आहे जीभ. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळते? योग्य उत्तर आहे मीठ. दुधापासून काय तयार होते? योग्य उत्तर आहे लोणी. वनतोडीचा मुख्य परिणाम कोणता? योग्य उत्तर आहे मृदाक्षरण वाढते. खालीलपैकी कोणता कीटक आहे? योग्य उत्तर आहे फुलपाखरू. शरीरातील सर्वात कठीण भाग कोणता? योग्य उत्तर आहे दातांचे एनॅमल. खालीलपैकी कोणता जलचर आहे? योग्य उत्तर आहे डॉल्फिन. पावसाचे पाणी साठवण्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे जलसंधारण. खालीलपैकी कोणते कडधान्य आहे? योग्य उत्तर आहे तूर. जीवनसत्व C चा चांगला स्रोत कोणता? योग्य उत्तर आहे लिंबू. खालीलपैकी कोणता पक्षी उडू शकत नाही? योग्य उत्तर आहे शहामृग. श्वास घेताना हवा कोणत्या अवयवात जाते? योग्य उत्तर आहे फुफ्फुसे. सावलीची लांबी कधी सर्वात कमी असते? योग्य उत्तर आहे दुपारी. रेशीम कोणापासून मिळते? योग्य उत्तर आहे रेशीम किडा. लोका कोणापासून मिळते? योग्य उत्तर आहे मेंढी. खालीलपैकी कोणते जलप्रदूषणाचे कारण आहे? योग्य उत्तर आहे औद्योगिक सांडपाणी.
अन्नसाखळीची सुरुवात कोणापासून होते? योग्य उत्तर आहे वनस्पती. पाण्याचे बाष्पात रूपांतर होण्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बाष्पीभवन. रक्त गोठण्यास कोण मदत करते? योग्य उत्तर आहे प्लेटलेट्स. खालीलपैकी कोणता जैवविघटनशील कचरा आहे? योग्य उत्तर आहे पानं. अन्न झाकून का ठेवावे? योग्य उत्तर आहे माशा बसत नाहीत. खालीलपैकी कोणता अक्षय ऊर्जा स्रोत आहे? योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी किती वेळात पूर्ण करते? योग्य उत्तर आहे 24 तास. स्वच्छ हात धुण्यासाठी सर्वोत्तम साधन कोणते? योग्य उत्तर आहे साबण आणि पाणी. परागीभवनास सर्वाधिक मदत कोण करतो? योग्य उत्तर आहे मधमाशी. दात निरोगी ठेवण्यासाठी काय करावे? योग्य उत्तर आहे दिवसातून 2दा दात घासणे. हवेमध्ये सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो? योग्य उत्तर आहे नायट्रोजन. लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य काय? योग्य उत्तर आहे ऑक्सिजन वाहून नेणे. खालीलपैकी कोणता सरीसृप आहे? योग्य उत्तर आहे साप. झाडे लावल्याने मुख्य फायदा कोणता? योग्य उत्तर आहे ऑक्सिजन वाढतो. शरीराला सर्वाधिक ऊर्जा कोणत्या अन्नघटकापासून मिळते? योग्य उत्तर आहे कार्बोहायड्रेट. स्वच्छ पर्यावरणासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? योग्य उत्तर आहे कचऱ्याचे वर्गीकरण करणे. EVS शिकवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? योग्य उत्तर आहे अनुभवाधारित आणि कृती आधारित शिक्षण. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे डोळे डोक्याच्या दोन्ही बाजूंना असल्यामुळे त्याला विस्तृत क्षेत्र दिसते? योग्य उत्तर आहे ससा. रात्री सक्रिय असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे निशाचर. खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालतो परंतु आपल्या पिल्लांना दूधही पाजतो? योग्य उत्तर आहे प्लॅटिपस. पाण्याची बचत करण्याचा सर्वात प्रभावी उपाय कोणता? योग्य उत्तर आहे पावसाचे पाणी साठवणे. खालीलपैकी कोणता रोग डासांमुळे होत नाही? योग्य उत्तर आहे कॉलरा. झाडांच्या मुळांचे मुख्य कार्य कोणते? योग्य उत्तर आहे पाणी व खनिजे शोषणे. खालीलपैकी कोणती वनस्पती खोडाद्वारे वाढते? योग्य उत्तर आहे ऊस. वनस्पतींमध्ये पाणी वाहून नेणारी ऊतक कोणती? योग्य उत्तर आहे झायलम. मधमाशा फुलांकडे मुख्यतः कशासाठी जातात? योग्य उत्तर आहे मध व परागकण गोळा करण्यासाठी. खालीलपैकी कोणता पक्षी आपले घरटे शिवून तयार करतो? योग्य उत्तर आहे शिंपी पक्षी. अन्नामध्ये आयोडीनची कमतरता झाल्यास कोणता आजार होऊ शकतो? योग्य उत्तर आहे गलगन. रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य कोणता अवयव करतो? योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. फुफ्फुसांमध्ये वायूंची देवाणघेवाण कोणत्या सूक्ष्म रचनांमध्ये होते? योग्य उत्तर आहे अल्व्हिओलाई. पानांतील सूक्ष्म छिद्रांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे रंध्र. खालीलपैकी कोणते प्रदूषण ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते?
योग्य उत्तर आहे ध्वनी प्रदूषण. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? योग्य उत्तर आहे सौरपटल. पाण्याची वाफ थंड होऊन पाण्यात रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे संघनन. कोणत्या जमिनीत पाणी सर्वाधिक काळ टिकून राहते? योग्य उत्तर आहे चिकणमाती. खालीलपैकी कोणता जीव विघटक आहे? योग्य उत्तर आहे बुरशी. अन्नसाखळीत उत्पादक कोण असतात? योग्य उत्तर आहे वनस्पती. खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळ्यात सुप्तावस्थेत जातो? योग्य उत्तर आहे बेडूक. पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण मुख्यतः कोणामुळे होते? योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाश व जलचक्र. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग आहे? योग्य उत्तर आहे क्षयरोग. मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? योग्य उत्तर आहे त्वचा. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीरावरण खवले असते? योग्य उत्तर आहे मासा. वनस्पतींना हिरवा रंग देणारे रंगद्रव्य कोणते? योग्य उत्तर आहे क्लोरोफिल. खालीलपैकी कोणता नैसर्गिक खताचा प्रकार आहे? योग्य उत्तर आहे कंपोस्ट. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात जास्त पाणी कोठे आहे? योग्य उत्तर आहे महासागर. अन्नातील ऊर्जा मोजण्याचे एकक कोणते? योग्य उत्तर आहे किलोकॅलरी. हाडे मजबूत राहण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे कॅल्शियम. खालीलपैकी कोणती कृती पर्यावरणपूरक आहे? योग्य उत्तर आहे कापडी पिशवी वापरणे. दुधाचे दही होण्यामागे कोणत्या सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो? योग्य उत्तर आहे जीवाणू. पृथ्वीच्या फिरण्यामुळे कोणती घटना घडते? योग्य उत्तर आहे दिवस व रात्र. वनस्पतींमध्ये अन्न साठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणता भाग करू शकतो? योग्य उत्तर आहे वरील सर्व. पिण्याच्या पाण्यात क्लोरीन का मिसळले जाते? योग्य उत्तर आहे जंतू नष्ट करण्यासाठी. कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणतात? योग्य उत्तर आहे ओ. खालीलपैकी कोणता अपुनर्निर्मित ऊर्जा स्रोत आहे? योग्य उत्तर आहे कोळसा. मृदाक्षरण रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? योग्य उत्तर आहे वृक्ष लागवड. खालीलपैकी कोणता उभयचर प्राणी आहे? योग्य उत्तर आहे बेडूक. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणे का उभारले जाते? योग्य उत्तर आहे पक्षी दूर ठेवण्यासाठी. अन्न खराब होण्याचे मुख्य कारण काय? योग्य उत्तर आहे सूक्ष्मजीवांची वाढ. वन्यजीव अभयारण्ये का निर्माण केली जातात? योग्य उत्तर आहे प्राणी संरक्षणासाठी. खालीलपैकी कोणता प्रदूषक हरितगृह परिणाम वाढवतो? योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पानांमधून अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे बाष्पोत्सर्जन. खालीलपैकी कोणता सर्वभक्षी प्राणी आहे? योग्य उत्तर आहे अस्वल. पृथ्वीभोवती वातावरण नसते तर काय झाले असते? योग्य उत्तर आहे जीवन शक्य झाले नसते.
खालीलपैकी कोणता स्त्रोत भूजल पुनर्भरणास मदत करतो? योग्य उत्तर आहे पावसाचे पाणी जमिनीत मुरणे. EVS अध्यापनात शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा मुख्य उद्देश कोणता? योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण. CTETच्या EVS मध्ये प्रश्न मुख्यतः कशावर आधारित असतात? योग्य उत्तर आहे संकल्पनात्मक समज आणि दैनंदिन जीवन. EVS शिकवताना शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना निरीक्षण, प्रश्न विचारणे आणि शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. एखाद्या भागातील सर्व मधमाशा अचानक नाहीशा झाल्यास सर्वात प्रथम कोणता परिणाम दिसून येईल? योग्य उत्तर आहे परागीभवनाचे प्रमाण कमी होईल. कुंडीतील रोपाला अनेक दिवस सूर्यप्रकाश मिळाला नाही तर प्रथम कोणता बदल दिसेल? योग्य उत्तर आहे पाने पिवळी पडतील. खालीलपैकी कोणता बदल भौतिक बदल आहे? योग्य उत्तर आहे बर्फ वितळणे. एखाद्या झाडाची सर्व पाने काढून टाकल्यास सर्वात जास्त कोणती प्रक्रिया प्रभावित होईल? योग्य उत्तर आहे प्रकाशसंश्लेषण. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत पाण्याचे बाष्पीभवन सर्वाधिक वेगाने होईल? योग्य उत्तर आहे उष्ण, कोरडे व वाऱ्याचे हवामान. अन्नसाखळीतील उत्पादक नाहीसे झाल्यास सर्वप्रथम कोणावर परिणाम होईल? योग्य उत्तर आहे शाकाहारी. खालीलपैकी कोणता प्राणी पर्यावरणातील बदलासाठी सर्वात संवेदनशील मानला जातो? योग्य उत्तर आहे बेडूक. झाडांची मोठ्या प्रमाणात तोड झाल्यास भूजल पातळीवर काय परिणाम होऊ शकतो? योग्य उत्तर आहे कमी होईल. पानांवरील रंध्रे मुख्यतः कोणते कार्य करतात? योग्य उत्तर आहे वायूंची देवाणघेवाण व बाष्पोत्सर्जन. खालीलपैकी कोणता संबंध योग्य आहे? योग्य उत्तर आहे मधमाशी परागीभवन. एखाद्या भागात सतत रासायनिक खतांचा वापर केल्यास कोणता परिणाम होऊ शकतो? योग्य उत्तर आहे मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते. कोणत्या परिस्थितीत सावली सर्वात लांब असते? योग्य उत्तर आहे सकाळी किंवा संध्याकाळी. वनस्पतींच्या मुळांना हवा मिळाली नाही तर काय होईल? योग्य उत्तर आहे मुळे कुजण्याची शक्यता वाढेल. पाण्याच्या टाकीवर काळ्या रंगाचा वापर केल्यास उन्हाळ्यात काय होईल? योग्य उत्तर आहे पाणी अधिक गरम होईल. खालीलपैकी कोणता जीव अन्नसाखळीत विघटक म्हणून कार्य करतो? योग्य उत्तर आहे बुरशी. दगडी भागात झाडे कमी वाढण्याचे मुख्य कारण काय? योग्य उत्तर आहे माती कमी असते. पृथ्वीवरील बहुतांश गोडे पाणी कुठे साठलेले असते? योग्य उत्तर आहे हिमनद्या. मातीची धूप कमी करण्यासाठी कोणती शेती पद्धती उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे समपातळी शेती. खालीलपैकी कोणता संसर्ग हवेद्वारे पसरतो? योग्य उत्तर आहे क्षयरोग. पृथ्वीवरील हवामान संतुलित ठेवण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका असते? योग्य उत्तर आहे जंगले. पक्ष्यांच्या चोचींचा आकार मुख्यतः कशावर अवलंबून असतो? योग्य उत्तर आहे अन्नाच्या प्रकारावर. झाडांची पाने धुळीने झाकली गेल्यास कोणती प्रक्रिया कमी होते? योग्य उत्तर आहे प्रकाशसंश्लेषण. दुष्काळी भागात कोणते पीक अधिक योग्य मानले जाते? योग्य उत्तर आहे बाजरी.
खालीलपैकी कोणता पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाचा उपाय आहे? योग्य उत्तर आहे कंपोस्ट तयार करणे. अन्नामध्ये लोहाची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे ॲनिमिया. खालीलपैकी कोणती कृती जलसंधारणासाठी योग्य आहे? योग्य उत्तर आहे पावसाचे पाणी साठवणे. अन्नसाखळीत सर्वाधिक ऊर्जा कोणाकडे असते? योग्य उत्तर आहे उत्पादक. खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे होतो? योग्य उत्तर आहे कॉलरा. पृथ्वीवर दिवस रात्र होण्याचे कारण काय? योग्य उत्तर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. कोणती कृती जैवविविधतेचे संरक्षण करते? योग्य उत्तर आहे अभयारण्यांची निर्मिती. EVS मध्ये निरीक्षण या कौशल्याचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभवातून संकल्पना समजणे. EVS अध्यापनात स्थानिक परिसराचा वापर का करावा? योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी. EVS शिकवताना शिक्षकाने सर्वप्रथम कोणत्या गोष्टीवर भर द्यावा? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान. EVS मध्ये प्रकल्प पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे कृतीतून शिक्षण. EVS मध्ये करून शिकणे ही संकल्पना कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे रचनावाद. EVS अध्यापनात शिक्षकाने प्रश्न विचारताना कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य द्यावे? योग्य उत्तर आहे विचार, कारणमीमांसा व निरीक्षणाला चालना देणारे. EVS मध्ये मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याची प्रगती समजून अध्यापनात सुधारणा करणे. एका परिसरात बेडकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. याचा सर्वात संभाव्य परिणाम कोणता? योग्य उत्तर आहे डासांची संख्या वाढेल. अन्नसाखळीतील प्रत्येक पुढील पातळीवर ऊर्जेचे प्रमाण का कमी होत जाते? योग्य उत्तर आहे ऊर्जेचा मोठा भाग जीवनक्रियांमध्ये वापरला जातो. प्लास्टिकच्या पिशव्यांचा अतिवापर झाल्यास कोणती समस्या निर्माण होते? योग्य उत्तर आहे माती व जलप्रदूषण वाढते. झाडांची पाने दिवसा अधिक प्रमाणात वायूंची देवाणघेवाण का करतात? योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाशामुळे प्रकाशसंश्लेषण सक्रिय असते. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. एखाद्या भागात सलग अनेक वर्षे वनतोड झाल्यास कोणता परिणाम सर्वात आधी दिसून येऊ शकतो? योग्य उत्तर आहे पर्जन्यमानात घट. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? योग्य उत्तर आहे साप उभयचर. EVS अध्यापनात स्थानिक संसाधनांचा वापर करण्याचा मुख्य उद्देश कोणता? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे. मुलांना विविध प्रकारची पाने गोळा करून त्यांचे वर्गीकरण करण्यास सांगितल्यास कोणते कौशल्य विकसित होते? योग्य उत्तर आहे निरीक्षण व वर्गीकरण. खालीलपैकी कोणता प्रश्न EVS मधील उच्चस्तरीय विचारशक्ती विकसित करतो? योग्य उत्तर आहे झाडांना पाणी का आवश्यक असते? EVS शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तरांबाबत काय करावे? योग्य उत्तर आहे चर्चा करून योग्य संकल्पना विकसित करावी. शालेय परिसरात वृक्षलागवड उपक्रमाचा मुख्य शैक्षणिक उद्देश कोणता आहे?
योग्य उत्तर आहे पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना विकसित करणे. CTET मधील EVS प्रश्नांची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत? योग्य उत्तर आहे NCERT आधारित, संकल्पनात्मक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित. EVS अध्यापनाचा अंतिम उद्देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात? योग्य उत्तर आहे गांडूळ. झाडांची संख्या वाढल्यास वातावरणावर कोणता सकारात्मक परिणाम होतो? योग्य उत्तर आहे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. खालीलपैकी कोणते पाणी पिण्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जाते? योग्य उत्तर आहे उकळून थंड केलेले पाणी. दुधाचे दही बनण्यास कोणते सूक्ष्मजीव कारणीभूत असतात? योग्य उत्तर आहे जीवाणू. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन असूनही पाण्यात राहतो? योग्य उत्तर आहे डॉल्फिन. प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता? योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. झाडाच्या खोडामध्ये तयार झालेले अन्न इतर भागात कोणत्या ऊतकाद्वारे पोहोचते? योग्य उत्तर आहे फ्लोएम. कोणत्या प्रकारच्या मातीत पाणी सर्वात लवकर झिरपते? योग्य उत्तर आहे वालुकामय माती. खालीलपैकी कोणता पक्षी पाण्यातील शिकार करण्यासाठी लांब चोच वापरतो? योग्य उत्तर आहे बगळा. मधमाशा पर्यावरणासाठी महत्त्वाच्या का आहेत? योग्य उत्तर आहे त्या परागीभवनास मदत करतात. खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही? योग्य उत्तर आहे मधुमेह. पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे कोणता फायदा होतो? योग्य उत्तर आहे भूजल पातळी वाढते. खालीलपैकी कोणते अक्षय ऊर्जा साधन आहे? योग्य उत्तर आहे सूर्य. झाडांची पाने गळण्याचा मुख्य फायदा कोणता? योग्य उत्तर आहे मातीला सेंद्रिय खत मिळते. खालीलपैकी कोणते जैवविघटनशील आहे? योग्य उत्तर आहे केळीची साल. बेडकांना पर्यावरणाचे निर्देशक का म्हणतात? योग्य उत्तर आहे पर्यावरणातील बदलांचा त्यांच्यावर लवकर परिणाम होतो. EVS अध्यापनात संकल्पना स्पष्ट करण्यासाठी सर्वात प्रभावी साधन कोणते? योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष अनुभव. विद्यार्थ्यांना गावातील पाण्याचे स्रोत शोधण्यास सांगितल्यास कोणते कौशल्य विकसित होते? योग्य उत्तर आहे वरील सर्व. कोणत्या वनस्पतीचे खोड आपण अन्न म्हणून खातो? योग्य उत्तर आहे ऊस. खालीलपैकी कोणता प्राणी अंडी घालतो? योग्य उत्तर आहे बदक. पृथ्वीवरील सर्वात मोठा जलस्रोत कोणता? योग्य उत्तर आहे महासागर. EVS मध्ये करून शिकणे या तत्वाचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे अनुभवातून ज्ञान निर्माण करणे. खालीलपैकी कोणता पक्षी स्वतःचे घरटे विणतो? योग्य उत्तर आहे शिंपी पक्षी. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा मुख्य फायदा कोणता? योग्य उत्तर आहे मातीची सुपीकता वाढते. EVS शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणता दृष्टिकोन विकसित करणे सर्वात महत्त्वाचे आहे? योग्य उत्तर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता.
स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. खालीलपैकी कोणता प्राणी अन्न शोधण्यासाठी प्रतिध्वनी एकोलोकेशनचा वापर करतो? योग्य उत्तर आहे वटवाघूळ. पाण्याचे संवर्धन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वाधिक उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे ठिबक सिंचन. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या बियांद्वारे तेल मिळते? योग्य उत्तर आहे मोहरी. शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे ॲनिमिया. खालीलपैकी कोणता पक्षी स्थलांतरित आहे? योग्य उत्तर आहे सायबेरियन क्रेन. पृथ्वीवरील पाण्याचा सर्वात मोठा साठा कुठे आहे? योग्य उत्तर आहे महासागर. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो? योग्य उत्तर आहे जीवनसत्व ए. वनस्पतींच्या मुळांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य कोणते? योग्य उत्तर आहे अन्न साठवणे. खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर आहे? योग्य उत्तर आहे बेडूक. EVS अध्यापनात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतभेट नेण्याचा मुख्य उद्देश काय आहे? योग्य उत्तर आहे अनुभव आधारित शिक्षण. प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरण्याचा मुख्य फायदा कोणता? योग्य उत्तर आहे पर्यावरण प्रदूषण कमी होते. अन्नसाखळीत सर्वात शेवटी विघटकांची भूमिका काय असते? योग्य उत्तर आहे मृत सजीवांचे विघटन करून पोषक तत्त्वे मातीत परत आणणे. खालीलपैकी कोणता नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर दर्शवतो? योग्य उत्तर आहे पुनर्वापर व पुनर्चक्रण. खालीलपैकी कोणता आजार दूषित अन्नामुळे होऊ शकतो? योग्य उत्तर आहे टायफॉइड. EVS मध्ये नकाशाचा वापर मुख्यतः कशासाठी केला जातो? योग्य उत्तर आहे स्थान व दिशा समजण्यासाठी. खालीलपैकी कोणता वायू प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. पाण्याच्या चक्रामध्ये ढगांची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे होते? योग्य उत्तर आहे संघनन. खालीलपैकी कोणती कृती मृदा संवर्धनासाठी उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे समपातळी नांगरणी. EVS अध्यापनात विद्यार्थ्यांना गटचर्चा का करायला लावावी? योग्य उत्तर आहे सहकार्य, संवाद व चिकित्सक विचार विकसित करण्यासाठी. खालीलपैकी कोणता जीव सरीसृप आहे? योग्य उत्तर आहे कासव. पृथ्वीवरील जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत कोणता आहे? योग्य उत्तर आहे सूर्य. EVS मध्ये प्रकल्प कार्य दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य विकसित होते? योग्य उत्तर आहे संशोधन, निरीक्षण आणि समस्या सोडवण्याची क्षमता. खालीलपैकी कोणती सवय संसर्गजन्य रोग टाळण्यास मदत करते? योग्य उत्तर आहे जेवणापूर्वी साबणाने हात धुणे. EVS च्या अध्यापनात शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती आहे? योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना शोध, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करणे. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.